नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। आज आपण पूर्णा जंक्शन येथे आलेलो आहोत। पूर्णा हे दक्षिण मध्य रेल्वेचं एक महत्त्वाचं जंक्शन रेल्वे स्टेशन आहे आणि नांदेड परभणी या रूटवरचं महत्त्वाचं जंक्शन आहे। येथे इलेक्ट्रिफिकेशनचं काम सुरू आहे, त्यामुळे येथे या यार्डामध्ये पूर्ण इलेक्ट्रिफिकेशनचं सामान येऊन पडलेलं आहे। येथे पोल लावण्याचं काम झालेलं आहे, आता फक्त वायरिंगचे काम बाकी आहेत। आपण नांदेड गंगानगर एक्सप्रेस या रेल्वेने भोपाळपर्यंत प्रवास करत आहोत। हे आपली शीट आहेत, हे अप्पर बर्थ हे आपलं आहे। आपण आता पूर्णा जंक्शन येथे आलेलो आहोत। पूर्णा येथून आपण भोपाळपर्यंत जाणार आहोत। आपण आता पूर्णा येथे इलेक्ट्रिफिकेशनचं काम कशा प्रकारे सुरू आहे हे पाहणार आहोत। हे समोर आपण पाहू शकता, हे पोल उभा करून वायरिंगचे काम सुरू आहे। अलीकडच्या साईडला पोल उभा केलेत, पण वायरिंगचे काम बाकी आहे। ही समोर पनवेल नांदेड एक्सप्रेस उभारलेली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ही गाडी उभारलेली आहे। हा पूर्णा जंक्शनचा 4 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे। येथे नांदेड गंगानगर एक्सप्रेस ही रिव्हर्स होण्यासाठी थांबलेली आहे, म्हणजेच मागच्या साईडचं इंजिन पुढे लावून ही गाडी आता हिंगोली वाशिम अकोला मार्गे ही भोपाळ मार्गे गंगानगरला जाणार आहे। हा प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आहे। पूर्णा जंक्शन हे नांदेड डिव्हिजन मध्ये येतं। सिकंदराबाद मनमाड आणि पूर्णा अकोला लाईन येथून जातात, त्यामुळे पूर्णा जंक्शन हे खूप महत्त्वाचं मराठवाड्यातील रेल्वे जंक्शन आहे। निजाम काळापासून पूर्णा जंक्शन हे खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन राहिलेलं आहे। पूर्णा येथून पूर्णा पटना एक्सप्रेस, पूर्णा हैदराबाद एक्सप्रेस, पूर्णा परळी एक्सप्रेस, पूर्णा आदिलाबाद एक्सप्रेस, पूर्णा अकोला एक्सप्रेस अशा प्रकारच्या 5 रेल्वे या रेल्वे स्टेशनवरून निघतात। नांदेडहून मनमाडला जाणाऱ्या आणि नांदेडहून अकोला साईडला जाणाऱ्या सर्व गाड्या ह्या मनमाड येथे थांबतात आणि पुढे जातात, त्यामुळे पूर्णा जंक्शनला खूप मोठं महत्त्व आहे। पूर्णा येथून अकोला लाईनला जाण्यासाठी येथे लोकरिवस करून या गाड्या अकोला मार्गे या पुढे दिल्लीला गंगानगरला जातात। अशा प्रकारे आता या रूटवर पूर्ण इलेक्ट्रिफिकेशनचं काम सुरू आहे। डिझेल लोको पाहिजे असेल तर सध्या पूर्णा जंक्शन येथे आपल्याला डिझेल लोको भेटतील, कारण सर्वच रूटवर आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम पूर्ण झाल्यामुळे आता डिझेल लोको हे क्वचित पाहायला मिळतात। त्यामुळे ज्यांना डिझेल लोको या घडीला पाहिजेत त्यांनी पूर्णा जंक्शन येथे जरूर भेट द्यावी। पूर्णा येथे सध्या आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम अंतिम टप्प्यातच आहे, कारण आता पूल उभा करून पूर्ण फक्त वायर ओढण्याचं काम बाकी आहे। वायर ओढण्याचं काम झाल्यानंतर हे जंक्शन पूर्ण इलेक्ट्रिफिकेशनचं हब होणार आहे। पूर्णा येथे एकूण 4 प्लॅटफॉर्म आहेत आणि येथे अकोला साईडला जाणाऱ्या गाड्यांचं लोको रिव्हर्स होतं, म्हणजे नांदेडहून ज्या अकोला साईडला जाणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्यांचंच फक्त लोको रिव्हर्स होतं। परभणीहून येणाऱ्या गाड्या या डायरेक्ट पूर्णा अकोला मार्गे जातात आणि अकोल्याहून काही गाड्या लोको रिव्हर्स करून नागपूर साईडला जातात आणि ज्यांना पुढे भुसावळ मार्गे जायचंय त्या गाड्या या सरळ निघून जातात। त्यामुळे पूर्णा जंक्शनला खूप मोठं महत्त्व आहे। पूर्णा ते अकोला ही लाईन पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन काम पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे या रूटवर इलेक्ट्रिक इंजिनसह काही गाड्या धावतात। आपण हे पाहू शकतो, हे पूर्णा जंक्शनचं आउटर आहे। पूर्णा जंक्शनची जागा खूप मोठी आहे। दक्षिण मध्य रेल्वेचं एक महत्त्वाचं जंक्शन म्हणून याला ओळखलं जातं ना। ही आउटर लाईन, या साईडला वेटिंगला थांबणाऱ्या गाड्या, म्हणजे प्लॅटफॉर्म रिकाम्या नसतील तर या साईडला गाड्या उभ्या राहतात। आणि आता समोर आपण पाहू शकतो, येथे वायर ओढण्याचंही काम सुरू आहे। येथे
वायर ओढण्याचं काम सुरू आहे. या साईडला पलीकडे साईडला वायर ओढायचे झालेले आहेत आणि आता अलीकडच्या साईडलाही वायर ओढण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण हे समोर पाहू शकता. हे रेल्वेच्या टपावर उभारून हे वर्कर इलेक्ट्रिक लाईन ओढण्याचं काम करत आहेत. आता हे लाईन ओढण्याचं काम झाल्यानंतर येत्या 1-2 महिन्यामध्ये हा रूट पूर्ण इलेक्ट्रिक इंजिनसह धावणाऱ्या गाड्यावर चालणार आहे. त्यामुळे आता पूर्णा जंक्शन येथे डिझेल लोको पाहणं हे आता कमी होणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला सध्या डिझेल लोको पाहिजे त्यांनी पूर्णा जंक्शन येथे जरूर भेट द्यावी आणि डिझेल लोको आताच पाहून घ्यावेत, कारण भविष्यामध्ये डिझेल लोको हे क्वचित बघायला भेटतील. आपल्याला हे पूर्णा जंक्शनचा परिसर आणि येथील हे इलेक्ट्रिफिकेशनचं काम कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्राईबमुळे लाईकमुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवले जातात. आपण आता अकोला लाईनवर वळलेलो आहोत आणि समोर दिसते ती लाईन ही नांदेडला जाते. अशा प्रकारे हे पूर्णा जंक्शन आहे. पूर्णा जंक्शन येथे वातावरण खूपच रम्य आहे. येथे आल्यानंतर कुणालाही छानच वाटतं. त्यामुळे पूर्णा जंक्शनला जरूर रेल्वे प्रेमींनी जरूर भेट द्यावी. सर्वांचे मनापासून धन्यवाद.